नमस्कार, औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे. तर सर मला सांगा की आज काय कार्यक्रम घेण्यात आला गांधीनगर येथे? गांधीनगरमध्ये रेणुकादेवी, महादेव, गणपती आणि बजरंगबली यांचं प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आहे. हा 5, 6, 7 3 दिवसाचा असा सोहळा आहे आणि वैदिक पद्धतीने ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे ह्या देवतांची आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं हा जो काही गांधीनगर भागामध्ये रेणुका देवीचं मंदिर हे फार पुरातन मंदिर आहे आणि या भागातील भाविक भक्तांची एक इच्छा होती की मंदिराचं पुनर्निर्माण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून या भागामध्ये जवळपास 61 फुटाचं असं या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेलं आहे. सर्व देवतांचा एकत्रित प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त तो या 3 तारखेला निघाला. 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि या तिन्ही तारखेला सामूहिक जे की वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण आहेत की जे पुण्याचे संजयजी वेद संपन्न शास्त्री जे संजयजी कुलकर्णी आहेत यांच्या आचार्यतेखाली हा जो 5 ब्राह्मणाच्या सामूहिक मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठेचा 3 दिवसापासून हा कार्यक्रम चालू होता. जालना शहरातील जे काही भाविक भक्त आहेत या तिन्ही दिवसापासून या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. 5 तारखेला आपण या ठिकाणी भव्य अशी शोभायात्रा काढली की ही शोभायात्रा रेणुकादेवी मंदिरापासून तर मल्लाव बल्ली कॉर्नर आपण राम मंदिरामध्ये या ठिकाणी आपण त्याची आरती घेतली. राम मंदिरातून आपण धनुतृप्त हनुमान मंदिर या ठिकाणी एक पुन्हा आरती घेतली. त्यानंतर सुवर्णकारनगरमध्ये गणेश मंदिरामध्ये आरती घेतली आणि तुळजा माता जी या ठिकाणी आहे त्या तुळजा मातामध्ये आपण आरती घेतली आणि शोभायात्रेची सांगता आपण या ठिकाणी केली. 5 तारखेला जवळपास 6 तास हा वैदिक विधी झाला आणि रात्री या ठिकाणी आपण हरिभक्त पारायण जे महाराज आहेत की त्यांच्या विष्णू महाराज बाराड यांचं हरिकीर्तनाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोकांनी तो ग्रहण केला आणि खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी 5 तारखेला झाला. 6 तारखेला आपण या ठिकाणी पुन्हा वैदिक मंत्रोच्चारामध्ये 6 तास पूर्ण होम हवन या ठिकाणी झालेलं आहे आणि जगदंबेचं इथं मुख्य अधिष्ठान आई जगदंबा रेणुकाईचं असल्या कारणामुळे की आईला या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेसाठी आवाहन करण्यासाठी जो पारंपरिक गोंधळ आहे हा पारंपरिक गोंधळ जो या ठिकाणी आपण केलेला आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध गोंधळी की जे पारंपरिक असे गोंधळ घालतात की हे गोंधळ का आहे, कशासाठी आहे आणि हा याच्यामध्ये अगदी शुकमुनीपासून तर व्यासापासून तर अगदी अलीकडे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांनी किंवा एकनाथ महाराज यांनी सुद्धा हा गोंधळ घातलेला आहे आणि गोंधळाचं महत्त्व त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गाथेमध्ये ते सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीचं या ठिकाणी गोंधळाचं सादरीकरण की जे बाबासाहेब बेंद्रे असतील की नवीन पिढीचे जे रामानंद ओगले असतील त्यांनी या ठिकाणी सादर केला आहे किंवा जो गोंधळी नाही आहे पण गोंधळाचं महत्त्व जाणतो जो देवानंद माळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळाचं महत्त्व विशद केलं आणि आई जगदंबेसह की जे महादेव असतील, गणपती असतील, बजरंगबली असतील यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांना आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आणि आजचा हा प्राणप्रतिष्ठापनेचा आजचा दिवस हा शेवटचा दिवस 7 तारीख आणि आज या ठिकाणी आपण की जी तेज असतं की जे देवाचं तेज ज्या ठिकाणी पुन्हा प्रतिष्ठापना करण्यासाठी जे पूर्वी उतरलेलं असतं ते तेजाची मिरवणूक काढून तेज जलाची मिरवणूक या ठिकाणी काढून त्यानंतर कलशाचं की जे कलश आज या ठिकाणी आपल्याला भगवान बाबा आनंदगडकर यांच्या स्पर्शानं आज कलशारोहण या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे. तेजाचं पुन्हा जलाचं पुन्हा अभिषेक करण्यात आला, जलाभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज
या ठिकाणी 21 जोडप्याच्या होण आव्हानाच्या माध्यमातून 3 दिवसाचा हा जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज या ठिकाणी वैदिक मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी त्याची सांगता आज होत आहे. या ठिकाणी आज महाप्रसादीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज जवळपास म्हणजे मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून रेणुका देवीचे भाविक भक्त या ठिकाणी आलेले असून जालना शहरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर या भागातील हे फार जुने मंदिर आहे आणि या भागातील या इथील रहिवाशांचं की जे काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या भागातून आपण या ठिकाणी जवळपास 6,000चा तळमजला आणि वरती 6,000चा दुसरा मजला असं 2 मजली या ठिकाणी भव्य असं सभा मंडपाचं आपण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर किंवा देवतावरती धूळ उडू नये म्हणून आपण पहिले प्राणप्रतिष्ठा आपण मंदिरात स्थापन केली आणि ह्या जवळपास 12,000 स्क्वेअर फीटचं सभागृहाचं सभा मंडपाचं आपण या ठिकाणी काम या ठिकाणी लगेच चालू करतोय आणि भाविक भक्तांना या ठिकाणी पुढे काय म्हणतात की देवी भागवत लावण्यासाठी दसऱ्याच्या सोहळ्यामध्ये जो 10 दिवसाचा दसरा उत्सव साजरा करण्यासाठी बरोबर त्यानंतर भागवत सप्ताह साजरा करण्यासाठी त्या सभागृहाचा उपयोग व्हावं सभा मंडपाचा उपयोग व्हावं असं या ठिकाणी आपण सर्व भाविक भक्तांच्या संकल्पनेतून हा आणि सभागृह हा ठिकाणी उभा राहत आहे. मी या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना आवाहन करेन की या ठिकाणी जे काही आज प्राणप्रतिष्ठा सोहळा झालेला आहे निश्चितच याचा आपण प्रसादीसाठी आपण सहभागी व्हावं. दर मंगळवारी या ठिकाणी देवीचा आरतीचा 7 वाजता सायंकाळी 7 वाजता आरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या जात आहे आणि जो काही पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला या ठिकाणी महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. तर त्या महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आई जगदंबेचं या ठिकाणी आपल्यावरती कृपादृष्टी व्हावी सर्व भाविक भक्तावरती अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना या आजच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जगदंबा. सर मला सांगा एक की हा कधीपासून मंदिर आहे आणि किती पुरातन काळाचा मंदिर होता हा रेणुकादेवी मंदिर ही जी वस्तीची ज्यावेळेस या ठिकाणी सुरुवात झाली जवळपास 60च्या दशकामध्ये या ठिकाणी वस्ती बसण्याला सुरुवात झाली आणि या भागातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि देवी ज्यांची कुलदैवता ही जे काही हरिभाऊ उगले म्हणून जे या ठिकाणी होते की त्यांनी पहिलं घर या भागामध्ये बांधलं आणि ते त्यांचा जन्म या कुळामध्ये रेणुकादेवीच्या कुळामध्ये झालं आणि त्यांनी संकल्प केला की बा आपण या ठिकाणी रेणुकादेवीचं मंदिर उभारायला पाहिजे आणि मग त्यांनी या भागामध्ये जे हळूहळू जे लोक राहिले येत होते या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं. पत्रकार आपल्याकडं विक्रम म्हणजे 4 दिवस विक्रमवाले
रेणुका माता, उमा महेश्वर, देवता, महारुद्र, बजरंग बली, देवता, महागणपती, देवता, नंदिकेश्वर, देवता, संपूर्ण अचल प्राण प्रतिष्ठा पूजन